Practice set 2.2 question number 4. Listen and watch very carefully because these are some complicated questions. थोडेसे अवघड गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे स्टार्ट पासून लक्ष द्या. काही क्वेश्चन्स थोडेसे मोठे आहेत. बघूया काय इन्फॉर्मेशन दिले का. The figure is drawn, you can see here. Ray BA parallel ray DE. हा BA जो रे आहे हा रे DE ला पॅरलल आहे. BA आणि DE या दोन रे पॅरलल आहे असं सांगितलं. अजून इन्फॉर्मेशन कोणती बघा. अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री. हा C डायग्राम मध्ये फक्त हे बघा एवढंच डायग्राम दिलेली आहे. हा अँगल 50 डिग्री आहे. अँगल D हे बघा इथे हा 100 डिग्री आहे आणि तुम्हाला अँगल ABC दिस अँगल यू हॅव टू फाइंड आउट. तुम्हाला ABC अँगल फाइंड आउट करायचं. इन्फॉर्मेशन कळते बघा. BA आणि DE या दोन थोडक्यात पॅरलल आहे. पॅरलल आहे. हा अँगल 100 हा 50 आणि तुम्हाला ABC फाइंड करायचा. त्यांनी तुम्हाला एक हिंट दिली आहे. हिंट म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायला सांगितलेलं आहे. C पॉइंट मधून एक पॅरलल लाईन काढा म्हणते. C मधून एक पॅरलल लाईन काढा. कुठला पॅरलल काढा. DE ला किंवा कुठला म्हणता येईल BA ला पॅरलल काढायला सांगितलेलं आहे. AB किंवा BA ला पॅरलल काढायला सांगितलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला. इथे लिहिले बघा. ड्रॉ लाईन PQ. दिसतंय का PQ. पॅरलल रे BA. AB लिहिण्यापेक्षा BA लिहायचं. BA थ्रू पॉइंट C. पॉइंट C मधून एक पॅरलल लाईन काढायची. AB ला पॅरलल आहे. आता तुमच्या लक्षात येते का AB ला पॅरलल आहे का BA ला पॅरलल आहे म्हणजे DE ला पण पॅरलल असणार. कारण ऑलरेडी ह्या दोन लाईन पॅरलल आहेत ना. मग ह्याला ही लाईन पॅरलल आहे याचाच मिनिंग होतो 1, 2 आणि 3 हे तिन्ही लाईन पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. तुम्हाला ABC फाइंड करायचं. व्यवस्थित लक्ष द्या. डायरेक्ट ABC फाइंड आउट करता येणार नाही. त्यासाठी अगोदर दोन आन्सर्स फाइंड करावं लागेल मग तुम्हाला ABC फाइंड करता येईल. त्यामुळे खूप व्यवस्थित लक्ष द्या. बघा डायग्राम आपले अशा प्रकारे आहे. ओरिजिनल डायग्राम वरून मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो बघा. अशा प्रकारे डायग्राम आहे. इथे आहे D, इथे आहे E, इथे C आणि इथे कोण आहे P. पहिल्यांदा एवढ्याचाच विचार करूया. हा बाकीचा भाग नंतर गेला. तुम्हाला काय सांगितलं बघा. पहिला लिहिलं बघा. BA, DE आणि PQ हे तिन्ही पण पॅरलल आहे. त्याला कन्स्ट्रक्शनचा सपोर्ट दिले. मग याचा अर्थ हे बघा ही लाईन जी आहे ना PQ ही पूर्ण लाईन PQ. हा हे होतं मी इथे ड्रॉ करून घेतो. पुढे पाहिजे असेल काय करायचं. मग मला सांगा इथे दिसतो का तुम्हाला Z तयार झाला का बघा. मग हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रेंट येतील का चेक करा. हा अँगल बघा हे दोन सेम मार्किंग केलं का. इथे पण दाखवतो होतं बघा. हा अँगल आणि हा पूर्ण अँगल बघा असा Z तयार झाला. मी दोन अँगल्स कॉंग्रेंट येतील बघा. इथे लिहिलं अँगल EDC. इथे पण बघा अँगल EDC कॉंग्रेंट अँगल DCP. EDC आणि याचं नाव काय घेणार DCP. रिझन दिले अल्टरनेट अँगल्स. हे दोन अँगल्स अल्टरनेट अँगल्स आहेत. मग ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे इथे अँगल किती 100 डिग्री आहे बघा. 100 डिग्री आहे ना. मग हा अँगल पण आपोआपच किती येणार आहे 100 डिग्रीचा आहे. म्हणून अँगल बघा DCP इज इक्वल टू 100 डिग्री. कळलं. DCP 100 कसं फाइंड आउट केला. हा DCP बघा इथे म्हणून डायग्राम सेपरेट इथे एवढा अर्धा पार्ट काढून दाखवला बघा. These two angles are congruent because DE and this one PQ are parallel. It means these two angles are alternate angles and alternate angles are congruent. That's why angle EDC congruent angle DCP and DCP is equal to 100 degree.
कळतंय एवढ्यापर्यंत? हे अल्टरनेट अँगल्स होते. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणून हा दोन्ही अँगल्स 100चे आहे. ओके, इथेपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला एक काम करावं लागेल. इथे बघा हा पूर्ण अँगल 100 आहे, हा पूर्ण अँगल, पण आपल्याला फक्त एवढाच अँगल काढावा लागेल, डीसीपी काढावा लागेल. मग आता एक लक्षात येईल तुमच्या, बघा डीसीपी दिसतो का तुम्हाला? डीसीपी यामध्ये दोन अँगल आहेत का? बघा डीसीपी हा जो अँगल आहे यामध्ये दोन अँगलची ऍडिशन करू शकतो ना आपण. बघा अँगल डीसीपी इज इक्वल टू अँगल, याचं नाव बघा इकडचं, अँगल बीसीपी प्लस अँगल बीसीडी, या दोघांची ऍडिशन. या दोघांची ऍडिशन केली ना, याची आणि याची, की कुठला अँगल मिळेल? बीसीडी मिळेल का? डीसीपी. बघा डीसीपी काढण्यासाठी या दोघांची ऍडिशन केली. डीसीपी आपण ऑलरेडी फाइंड आउट केला 100. बीसीपी म्हणजे हा अँगल आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आणि बीसीडी हा अँगल किती डिग्री दिलाय? 50 दिलाय. प्लस 50 इकडे येऊ द्या, मायनस होती. 100 मधून 50 मायनस झाले 50. देअरफॉर अँगल बीसीपी इज इक्वल टू 50 डिग्री. बघा हा पण अँगल किती डिग्री आला? 50 डिग्री आला. हा एक अँगल 50 डिग्री आपण शो केला. दिसतंय का तुम्हाला? हे बघा ही डायग्राम अशा प्रकारे काढली गेली होती. बघा याच्यात याच डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो. बघा अशा टाईप मध्ये डायग्राम आहे. हे बघा इथे ही लाईन अशा प्रकारे, हा अँगल 50 डिग्री होता, दिला होता त्याने. आपण काय प्रूव्ह केलं? बघा इथे बी आहे आणि इथे ए आहे. आपण काय प्रूव्ह केलं? हा 50 आहे ना, मग हा पण अँगल किती डिग्री आला? 50 डिग्री आला का? मग आता पुढे बघा, मला सांगा ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. हे बघा ह्या दोन लाईन जर पॅरलल असतील, त्याची ट्रान्सव्हर्सल असेल, तर बघा हा हे जे आतले अँगल्स आहेत लाईनच्या आतमध्ये इंटेरियर अँगल्स म्हणतात. आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे या दोघांची ऍडिशन किती असणार आहे? 180 येणार आहे. बघा ह्या दोघांची ऍडिशन, याचं नाव सांगा, ह्या अँगलचं नाव सांगा. अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी पी. बघा अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी पी इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. एबीसी तुम्हाला फाइंड आउट करायचंय. डीसीपी आपण वर फाइंड केला बघा, 50 डिग्री इज इक्वल टू 180 प्लस 50 इज इक्वल टू च्या पलीकडे गेले मायनस होणार. 180 मधून 50 मायनस झाले, अँगल एबीसी 130 डिग्री आला. तुम्हाला हा अँगल काढण्यासाठी पहिल्यांदा कुठला अँगल काढावा लागला? हा पूर्ण मोठा अँगल काढावा लागला. कोणता? डीसीपी पहिल्यांदा फाइंड आउट केला 100. नंतर हा पूर्ण 100 होता का नाही, मग यावरून हा फक्त एवढाच अँगल फाइंड आउट केला. कोणता? बीसीपी काढला, हा आला 50. आणि मग त्याच्यावरून हा अँगल काढला एबीसी 130. डायरेक्ट आन्सर फाइंड करू शकत नाही, लक्षात घ्या. यासाठी या तीनही गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल, तरच तुम्हाला आन्सर मिळणार आहे. बघा व्यवस्थित लर्न करा, प्रॅक्टिस करा, तरच ते क्वेश्चन जमतील तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा थोडासा डिफिकल्ट आहे, लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. डायग्राम दिसते, क्वेश्चन नंबर 5 आहे. बघा या डायग्राम मध्ये काय सांगितलंय बघा, रे एई पॅरलल रे बीडी. हे बघा एई दिसतं तुम्हाला, एई आणि इथे बघा बीडी, हे दोन पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. ओके ठीक आहे, हे दोन पॅरलल आहेत. ओके अजून काय सांगितलं बघा, एएफ आहे ना, हा कुठल्या अँगलचा बघा, ई ए बी ह्या अँगलचा बायसेक्टर आहे. ई ए बी चा बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे काय? जो अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो त्याला म्हणतात बायसेक्टर. विच वन? रे एएफ इज बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. अजून इन्फॉर्मेशन काय बघा, रे बीसी दिसतोय काय ते, रे बीसी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी, म्हणजे ह्या अँगलचा बायसेक्टर आहे.
याला मी पूर्ण लाईन काढून दाखवतो. हा बायसेक्टर आहे, इथे हा पण बायसेक्टर आहे. या 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. काय काय सांगितलंय? AE आणि BD पॅरलल आहेत. AF हा EAB चा बायसेक्टर आहे, म्हणजे हे 2 अँगल सेम येणार बरं का, बायसेक्टर आहे. आणि BCA ना हा ABD चा बायसेक्टर आहे, म्हणजे हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट येणार. दिस वन इज द गिवन इन्फॉर्मेशन. अँड व्हॉट यू हॅव टू प्रूव्ह? सी लाईन AF, ही जी AF आहे, लाईन किंवा रे आपण म्हणू, AF आणि BC हे 2 पॅरलल आहेत. हे तुम्हाला शो करून दाखवायचं की बघ AF आणि BC पॅरलल असायला पाहिजे. कसं दाखवता येईल? खूप इझी केलेलं आहे बघा. कमीत कमी स्टेटमेंट मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवलंय, पण समजून घ्या व्यवस्थित बघा. पहिले बघा, रे AE पॅरलल रे BD, हा तर पॉइंट दिला होता बघा. AE आणि BD पॅरलल आहे, गिवन झालं. इथे काहीच प्रॉब्लेम नाही. आता ऐका जरा, मला सांगा ह्या 2 इकडे एक बघा व्यवस्थित. इथे बघा अशी डायग्राम आहे, बरोबर आहे. मला सांगा जर हे इथे काय आहे, AE नाव आहे आणि इथे कोण आहे सांगा, BD. मग जर मला सांगा AE आणि BD पॅरलल असतील, इथे Z तयार होतो का बघा. म्हणजे हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट येतील का बघा. Z तयार झालं म्हणजे सांगा, इथे नाव E आहे बघा. हा, हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट येतील. कोणते बघा, EAB. इथे तुम्ही बघू शकता EAB कॉन्ग्रुएंट अँगल ABD बघा. EAB कॉन्ग्रुएंट अँगल ABD. EAB आणि ABD कॉन्ग्रुएंट आहे. सपोर्ट अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोण असं म्हणतात त्याला, अल्टरनेट अँगल्स. Z तयार झाला बघा इथे. हे मी इथे बघा फक्त इथे बायसेक्टर दाखवले नाहीये तुम्हाला समजण्यासाठी बघा. हे 2 अँगल कोणत्या टाईपचे? अल्टरनेट अँगल्स आहे. इथेपर्यंत प्रॉब्लेम नाही. आता 3rd स्टेप बघा. मला सांगा बायसेक्टर आहे की नाही, AF बायसेक्टर आहे ना. एक एक्झाम्पल समजा हा 100 डिग्री अँगल आहे टोटल. हा टोटल जर 100 डिग्री असेल, मला सांगा FAB हा जो अँगल आहे, हा अँगल त्याच्या हाफ असणार ना. म्हणजे किती डिग्री असणार? 50 डिग्री असेल की नाही. म्हणून आपण हा अँगल काढला FAB. कुठला बघा, फक्त एवढाच FAB हा अँगल कुणाच्या हाफ येणार सांगा, EAB च्या हाफ येईल का बघा. FAB इज इक्वल टू हाफ अँगल कुठला, EAB. कळतंय का? इकडे बघा EAB म्हणजे हा एवढाच अँगल, फक्त एवढाच अँगल. हा जो अँगल आहे हा कुणाच्या हाफ येणार, EAB च्या हाफ येणार, कारण बायसेक्टर आहे ना. म्हणून FAB इज हाफ टू अँगल EAB. सेम तसंच बघा इथला अँगल घ्यायचा, फक्त हा अँगल घ्या. इथे वाय दाखवला का त्याने. मला सांगा हा अँगल ABC, अँगल ABC हा कुणाच्या हाफ येणार बघा, ABD च्या हाफ येईल की नाही. कारण हा पण बायसेक्टर आहे ना. म्हणजे ABC हा कुणाच्या हाफ येणार, ABD च्या हाफ येणार. या दोघांनाही सपोर्ट दिला गिवन का माहितीये, कारण बायसेक्टर आहे. AF बायसेक्टर आहे, BC बायसेक्टर आहे. बायसेक्टर असल्यामुळे हा जो अँगल आहे, हा अँगल तो EAB च्या हाफ येणार. आणि हा जो अँगल आहे हा कुणाच्या हाफ येणार, ABD च्या हाफ येणार. इथेपर्यंत. आता आपण सेकंड मध्ये काय दाखवलंय बघा, EAB आणि ABD कॉन्ग्रुएंट आहे. आता बघा EAB आणि ABD कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे इथे फक्त हाफ हाफ गेले बघा. म्हणजे ही साईड जर सेम आली, EAB आणि ABD हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे कुठली साईड कॉन्ग्रुएंट आली, राईट साईड सेम आली बघा. EAB ABD हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत की नाही. मग याचा अर्थ राईट साईड कॉन्ग्रुएंट आहे ना, म्हणून लेफ्ट साईड पण कॉन्ग्रुएंट आहे ना. अँगल FAB कॉन्ग्रुएंट अँगल ABC. इथे कळतं का, तुमच्या लक्षात आहे का बघा. EAB आणि ABD हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहे वर दाखवले की नाही. मग त्याला हाफ केला, म्हणजे याचा अर्थ काय झाला, ह्या दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून ह्या दोघांची व्हॅल्यू पण सेम आहे. सपोर्ट द्यायचंय फ्रॉम 2, 3 and 4. आणि मग बघा कुठले कुठले अँगल बघा. जर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे का,
मग मला सांगा इथे झेड तयार झाला बघा एवढ्यातच झाला का. मग अल्टरनेट अँगल्स आहे आणि इफ द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रेंट देन द टू लाईन्स आर पॅरलल अँड देअरफॉर लाईन AF पॅरलल लाईन BC. AF आणि BC पॅरलल अल्टरनेट अँगल टेस्ट अशा प्रकारे त्याला काय सपोर्ट देता येईल. बघा आहे सोपा टॉपिक पण आपल्याला हे पहिल्या ज्योमेट्री मधला हा जो टॉपिक आहे आपल्यासाठी न्यू आहे त्यामुळे प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके.